नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज जी आपण चर्चा करणार आहे ही पंढरपूरच्या वारीबद्दल आहे. मला गेल्या वर्षी माझ्या लक्षात आलं होतं की पंढरपूरच्या वारीबद्दल एखादा तरी ब्लॉग लिहावा किंवा व्हिडिओ बनवावा. परंतु गेल्या वर्षी उशिरा लक्षात आल्यानं यावर्षी मी आवर्जून अगदी ह्या वारीबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ही जी वारीची परंपरा आहे ही जवळजवळ 800-900 वर्षापासून पूर्वीपासून ही वारीची परंपरा चालू आहे. ऍक्च्युली असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांचे जे वडील आहेत विठ्ठलपंत, त्यांनी ह्या वारीची सुरुवात केली आणि संत तुकारामांचे धाकटे चिरंजीव नारायणराव यांनी संतांच्या पादुका ह्या पंढरपूरला नेऊन विठ्ठलचरणी पालखीतून वाजत गाजत नेऊन विठ्ठलचरणी अर्पण करायची ही पद्धत त्यांनी चालू केली. साधारण ह्या वारीला 800-900 वर्षाचा इतिहास आहे किंवा 800-900 वर्षाची ही परंपरा आहे. याच्यामध्ये पंढरपूरलाच्या म्हणजे ज्या वारीला हा एवढा प्रदीर्घ हा इतिहास असून सुद्धा त्या मानानं पंढरपूरच्या वारीचा जेवढी पब्लिसिटी व्हायला पाहिजे संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये तितकी प्रसिद्धी त्याला मिळालेली नाही, ह्याचं एक दुःख आहे. आपण बघतो की कुंभमेळा असेल तर कुंभमेळ्याला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळते. म्हणजे अगदी भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा अनेक लोक कुंभसाठी येतात आणि तिथल्या शाही स्नानाचा आनंद घेतात. त्याच्यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. परंतु पंढरीच्या वारीचा एवढ्या वर्षांचा एवढा इतिहास असताना सुद्धा किंवा परंपरा असताना सुद्धा पंढरीची वारी ह्याला म्हणावी तेवढी अशी प्रसिद्धी नाही मिळाली. ह्याचे खेद वाटतो. आता कुंभमेळ्याला कसं पूर्ण सगळे म्हणजे अगदी भारताच्या राष्ट्रपतीपासून पंतप्रधानांच्या पासून सगळे क्रिकेट जगतातली लोक जातात, उद्योजक जातात, जगभरातून वेगवेगळे सेलिब्रिटीज येतात, आपले हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतले सेलिब्रिटीज जातात, सगळ्या प्रकारची लोक असतात, सर्वसामान्य माणसापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत आणि अगदी खेळाडूंच्या पासून ते मोठमोठ्या उद्योगपती, चित्रपट अभिनेते अभिनेत्रींच्या पर्यंत हे सगळे तिथे जातात. त्यामुळं त्या कुंभला एक प्रकारचं जे ग्लॅमर प्राप्त झाले ते ग्लॅमर दुर्दैवानं आमच्या पंढरीच्या वारीला कधीही नशिबी आलं नाहीये. तरी सोशल मीडियामुळं आज लोकांना पंढरीच्या वारीबद्दल माहिती होते, लांब लांबपर्यंत त्याचे व्हिडिओज जातात. त्या वारीचा जो म्हणजे वारीची दखल ही अगदी हिंदी मीडियानं नाही घेतली तरी मराठी मीडिया आवर्जून घेते, हे बघून तेवढं समाधान वाटतं. आषाढी एकादशीच्या 21 दिवस आधी ही वारी ही देहू आणि आळंदी इथून निघते. सुरुवातीला ह्या ज्या पालख्या निघतात त्यावेळेला तिथे हजारो भक्त असतात. हजारो भक्तांच्या वारकऱ्यांच्या साक्षीनं ह्या पालख्या निघतात. पुढं जसं ह्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला तिथं अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी शेजारच्या कर्नाटक मध्य प्रदेशमधून सुद्धा वारकरी भाविक वगैरे ह्याच्यामध्ये पालखीमध्ये साठी येतात आणि अनेक महाराष्ट्राच्या शहरातून खेडेगावातून वगैरे विविध प्रकारच्या दिंड्या ह्या वारीमध्ये सहभागी होतात आणि हजारोंच्या संख्येनं हे जे वारकरी चाललेले असतात त्यांची संख्या पुढे 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 जाईपर्यंत लाखामध्ये होते. असा हा वारीचा सोहळा आहे. देहूवरून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं ही जी दिंडी निघते त्याच्यामध्ये पुढे संख्या तर वाढत जातेच, परंतु आषाढी एकादशीला ज्या वेळेला वारी पंढरपूरला पोहोचते त्यावेळेला पंढरपुरामध्ये साधारण 10 लाख लोकांचा भक्तांचा समुदाय हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथे जमलेला असतो. ह्या वैष्णवांच्या मेळाव्यात सर्व जातीचे लोक भान हरपून फक्त विठ्ठलाच्या चरणी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झालेले असतात. ह्याच्यामध्ये कुणी कुणाला जात विचारत नाही, कुणी कुणाला नाव विचारत नाहीये. ह्याच्यामध्ये वारकरी हीच जात असते आणि माऊली हेच नाव असतं. असा हा सगळा हजारो भाविकांचा जो वैष्णवांचा मेळावा आहे, हा मेळावा पुढे चालत 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 जातो. हातात म्हणजे त्या पालख्यांच्या बरोबर कपाळाला नाम लावायचा, हातात टाळ घ्यायचे, खांद्यावर विणा घेऊन ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता अनवाणी विठू माऊलीचा गजर करत हा पंढरीच्या दिशेने निघतो. लाखो लोक असूनही इथं प्रचंड शिस्त असते. वारीच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने सगळी तिथे तयारी केलेली असते, प्रशासन सतर्क असतं. पूर्वी रस्ते छोटे होते परंतु आता पालखी मार्ग हे खूप मोठे केलेले आहेत. त्याबद्दल शासनाचं खरोखर अभिनंदनच करायला पाहिजे.
परंतु एवढी लाखाच्या घरात ह्या वारकऱ्यांची संख्या असताना सुद्धा इथं कधीही मिसमॅनेजमेंट झाल्याचं आठवत नाहीये. एवढी लाखो लोक पायी चालत असताना सुद्धा कधी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला आठवत नाहीये. कायम हे सगळे वारकरी आहेत हे अतिशय नम्रपणे प्रशासनाला सहकार्य करत असतात, पोलिसांना सहकार्य करत असतात आणि पोलिसही ह्या भाविकांच्या मधलेच आपणही एक जण आहोत असं समजून त्यांच्यामध्ये मिसळून जातात. कितीतरी म्हणजे वेळा पाहिलेले की इथं या वारीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री असतील, उच्चपदस्थ अधिकारी असतील, कलेक्टर असतील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी असतील, मोठमोठे म्हणजे उद्योगपती असतील, सर्वसामान्य माणसापासून ते अगदी मंत्र्यांच्यापर्यंत सगळेजण भक्तीमध्ये लीन होऊन जातात. मोठमोठे लोक अगदी मंत्री अधिकारी आले तरी त्यांचा तो लवाजमा किंवा त्यांचं स्टेटस हे सगळं बाजूला ठेवून हे पूर्णपणे त्या भक्तीमध्ये तिथं लीन होऊन जातात. सर्वसामान्य माणसापासून ते स्वयंसेवी संस्था असतील, लहानापासून ते मोठे उद्योजक, व्यापारी आपापल्या परीने वारीतील भाविकांना चहा, नाश्ता, पाणी ह्याची सगळ्यांची व्यवस्था करतात. म्हणजे प्रशासन तर असतंच, परंतु अनेक लोक स्वतःहून सेवा द्यायची म्हणून सुद्धा वारीमध्ये आपापल्या परीनं ज्या वारकऱ्यांना असतात ते चहा, नाश्ता, पाण्याची मदत करत असतात. अनेक तुम्ही बघितलं पालखी मार्गावर जर तुम्ही जाताना बघितलं तर अनेक ठिकाणी असे जेवणाचे टेंट लावलेले असतात, नाश्त्याची पाकिटं वाटत असतात, कुणी पाण्याच्या बाटल्या वाटत असतं, कुणी फ्रुट्स, फळं वगैरे वाटत असतात. त्याचबरोबर सरकारी म्हणजे आरोग्य खात्याची लोक असतातच, डॉक्टर्स असतात, त्यांचे सहकारी असतात, परंतु खाजगी प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे सुद्धा अनेक डॉक्टर्स, त्यांचे सहकारी हे स्वतःहून त्या भाविकांच्या साठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिथे हजर असतात. आणि त्यांचे सुद्धा मेडिकल कॅम्प, टेंट असे रस्त्याच्या बाजूला लागलेले असतात. असे पायी चालणाऱ्या भाविक असतील, कुणी आजारी पडलं, कुणाचं दुखलं, खोकलं, काय झालं तरी त्यांना तातडीने तिथे उपचार केले जातात. सगळ्या रस्त्याच्या बाजूला अँब्युलन्सची सुविधा असते. इमर्जन्सी समजा कुणाला काही त्रास झाला, काय झालं तर त्यांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून तिथे अँब्युलन्स ठेवलेले असतात जागोजागी. कुठलीही इथं अशी गैरसोय होत नाही. हे एवढी जुनी वारी असून ज्या पद्धतीनं फक्त कुंभमेळ्याला ज्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी मात्र ह्या वारीच्या नशिबी नाहीये. कोणते सेलिब्रिटी म्हणजे आता बघितलं आपण, जर समजा मोठमोठे सेलिब्रिटी, कुणी बालाजीला जातं, कुणी अमरनाथला जातं, कुणी इकडे वैष्णोदेवीला जातं, कुणी उज्जैनला महाकालला जातं, शिर्डीला जातात, तसे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत हे इकडं वारीला किंवा पंढरपूरला येताना दिसत नाहीयेत. हा जो मेळावा असतो हा गोरगरीब सर्वसामान्य भक्तांचा मेळावा असतो. इथं कोणताही बडेजाव नसतो, पैशाचा महापूर नसतो. इथे सर्वसामान्य माणूस, जो अगदी सर्वात सामान्यातला सामान्य माणूस, हा अगदी 1 रुपयापासून 11 रुपये, 21 रुपयाच्या पावत्या फाडतो. आणि कशासाठी तर विठ्ठलाला धर्म म्हणून हे पैसे अर्पण केले जातात. पुढे 21 दिवस ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बळगता हे सगळे वारकरी अनवाणी चालत, विठू नामाचा गजर करत, आनंदाने फुगड्या खेळत, नाचत, पालख्या झेंडे नाचवत आनंद साजरा करत असतात. ह्याच्यामध्ये पोलिसही सहभागी होतात. हे सगळ्यात विशेष आहे. मला तर स्वतःला अक्षरशः हे जे मोठमोठे सेलिब्रिटीज असतात, म्हणजे मंत्री असतील किंवा पोलीस वगैरे, ज्या वेळेला ह्यांच्या फुगड्या खेळताना, नाचतानाचे ज्या वेळेला व्हिडिओज येतात बघतो मी, तेव्हा कौतुक वाटतं मला सुद्धा की म्हणजे हे लोक सुद्धा त्याच्यामध्ये इतके सहभागी होऊन त्यांच्यातीलच आपण एक आहोत. नाहीतर पोलिसांच्यावर असे जे काय कार्यक्रम असतात अशा वेळेला बंदोबस्ताचा वगैरे खूप ताण असतो. परंतु वारकरी स्वतः शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत असल्यामुळं तितकासा पोलिसांना तेवढा त्रास नसतो. हे सगळ्या गोष्टी म्हणजे वारकरी तर अक्षरशः कुठे त्यांना जेवायचं माहिती नसतं, कुठे झोप मिळणारे माहीत नसतं, कुठे नाश्ता मिळेल, कुठे जेवण मिळेल, तब्येतीला काही त्रास झाला तर उपचार कसे मिळतील याची कसलीही तमा बाळगत नाहीत. सगळं काही विठ्ठलावर सोडून देतात आणि ते पूर्णपणे त्या वारीमध्ये सहभागी झालेले असतात. लोणंद आणि तरडगाव मुक्कामी ज्या वेळेला पालखी असते त्यावेळेला तिथे घोड्याचं जे रिंगण असतं, ते रिंगणाचा जो देखाव म्हणजे ते जे रिंगण असतं ना ते इतकं नयनरम्य असतं ना, जबरदस्त असतं. ते असं गोल रिंगण असतं, त्याच्यामधून तो घोडा ज्या वेळेला पळताना पाहतात ना, कुठेही तो घोडा बुजत नाही. तो प्राणी आहे, त्याला काय कळते, परंतु त्यालाही
विठ्ठलानं बुद्धी दिल्यागत तो बरोबर त्या रिंगणाच्या भोवतूनच पळत सुटतो. कधी तो असा बाबा बुजलाय आणि पब्लिकमध्ये घुसलाय असं कधीही होत नाहीये. अत्यंत 21 दिवस हे एवढं भक्तिमय वातावरण असतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं की जर देहू आळंदीवरून पालख्या निघाल्या, दिवे घाटातून वगैरे जातानाचं जर त्याचे ड्रोनने शूटिंग केलेलं जे त्याचं दृश्य असतात ना, ती इतकी सुंदर आणि नयनरम्य असतात ना, की म्हणजे अगदी डोळ्याचं पारणं फिटतं. 21 दिवस हे एवढं भक्तिमय वातावरण असतं की आषाढी एकादशी संपल्यावर कुठंतरी ते चुकल्यासारखं वाटतं. मग ते अभंग असतील, गाणी असतील, या सगळ्या जे अभंग गाणी वगैरे आहेत ही कानातून जात नाहीत. किंवा ते वारीचं जे दृश्य जे टीव्हीला किंवा मीडियाच्या माध्यमातून जे पाहिलेलं असतं किंवा तिथे जाऊन डोळ्यांनी पाहिलेलं असतं ते लवकर डोळ्यातून जात नाही. असा हा आषाढीचा जो सोहळा आहे तो हा सगळा वारकऱ्यांचा लाखोंचा जनसमुदाय आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचतो. आणि जसं कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान करतात तसं ते चंद्रभागेमध्ये शाही स्नान केलं जातं आणि विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन डोळे भरून विठ्ठलाला पाहिलं जातं. विठ्ठलाला पाहून त्याला पायावर डोकं ठेवून अश्रुपूर्ण नयनांनी अक्षरशः लोक रडतात. विठ्ठलाला बघून डोळ्यात पाणी येतं वारकऱ्यांच्या अश्रुपूर्ण नयनांनी किंवा अगदी डोळे भरून विठ्ठलाला पाहून पुढच्या वर्षी परत वारीमध्ये येण्याचं आश्वासन देऊन अतिशय जड अंतकरणानं हा भाविक हा विठ्ठलाचा निरोप घेतो आणि आपल्या गावाकडे परततो. मित्रांनो, खरोखर तुम्हाला जर संधी मिळाली, म्हणजे बरेचसे मला माहिती आहे की मराठी लोक जातच असतील, परंतु अजूनही काही लोकांनी जर वारीमध्ये कधी गेले नसतील तर निश्चितपणे जावा. आणि नुसते मराठीच नाही तर सर्व हिंदू लोकांनी ह्याच्यामध्ये पूर्ण देशातल्या हिंदूंना मी आवाहन करतो की वारीचा हा नयनरम्य सोहळा याची देहा याची डोळा एकदा बघा. फार मोठं पुण्य लागेल. वारीत 10 पावलं तरी चाला. खरोखर ह्याचं फार मोठं पुण्य लागेल ना. हा असा जो सोहळा आहे हा जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. असा हा आपल्या आषाढी एकादशीचा जो वारीचा सोहळा आहे त्याचा निश्चितपणे अनुभव घ्या. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आपल्या मित्रांना, कुटुंबियांना लाईक करायला सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा जो आपला धार्मिक सोहळा आहे, महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं दर्शन, हे देशाचेच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला ज्या ज्या लोकांना पाठवता येईल त्या लोकांना पाठवा. आणि वारीबाबत आपल्या सुद्धा काही अनुभव असतील तर निश्चित कमेंटमध्ये तुम्ही तिथे कमेंटमध्ये येऊन मांडा, जेणेकरून सर्व लोकांनाही तुमचे अनुभव वाचायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. तिसरा डोळा या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ऑल पर्यायावर टिकमार्क करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.